इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व हिंदू तरुण मित्रांनो, आज जे आपण सगळेजण इथे जमलेलो आहे, मीही जे इथे आपल्याला भेटण्यासाठी आणि इथे संवाद साधण्यासाठी जो आलेलो आहे, ते कुठल्या पक्षाचा आमदार म्हणून नाही, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून तुमच्या बरोबर तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे. हम तुम्हारे साथ फक्त मीच आगे वाढायचं आणि मागे काहीच व्हायचं नाही का? आम्ही काय करतो, फक्त या घोषणा देत बसायच्या, झेंडे हातात घेऊन बसायचं आणि कुठलीही घटना जेव्हा घडते, माझ्या हिंदू मुलीला तिच्या आई वडिलांकडून घेऊन जाऊन तिचं आयुष्य बर्बाद केलं जातं, तेव्हा कोण आगे बढो पिछे बढो असे काही गोष्ट देत असताना दिसत नाही. ते एक म्हण चांगली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा पण शेजारच्या घरी. आम्ही काय करणार नाही, आम्ही फक्त असे मोर्चे काढत बसणार, आम्ही फक्त मागण्या करत बसणार, आम्ही फक्त एक दिवसासाठी आम्ही थांबणार, ते काही ना काहीतरी वरतून पडावं आणि कोण ना कोणतरी येऊन हिंदूंचं संरक्षण करावं. बाकी आम्ही काहीच स्वतःच्या हाताने करणार नाही. बरोबर आहे ना? बरोबर पण बोलताय. ऐकताना वाटलं पाहिजे. आज काय चाललंय तुमच्या उल्हासनगर मध्ये, कोणाची हिंमत वाढत चाललेली आहे, ही सगळ्याची माहिती आता माझ्या अगोदर मान्यवरांनी दिली. हे काय तुम्हाला माहित नाही? कोण करताय, कुठल्या मोहल्ल्यामध्ये होतंय, कुठला अधिकारी कोणाला मदत करतोय, कुठला जिहादी भडवा येऊन इथे मस्ती करतोय. तो तर सलीम चौधरी नावाचा भडवा आहे, तो तर बाबा अन्सारी नावाचा भडवा आहे. तो आतापर्यंत जिवंत काय, हा प्रश्न तुम्हाला त्यांची नावं माहित नाही. आपल्या राजरोस पद्धतीने आपल्या हिंदू मुलींना बर्बाद केलं जात आहे, आपल्या हिंदू मुलींना बर्बाद केलं जात आहे. मी आता त्या दृष्टी चौधरीच्या घरी जाऊन आलोय. ती आई माझ्या समोर बसलेली, त्याचे वडील आणि त्याचा भाऊ, तिचा भाऊ माझ्या समोर बसलेला. तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रू बंद होत नव्हते. ती बोलत होती, निश्चय माझ्या मुलीला कशी माझ्याकडे आणा, माझ्या मुलीला बर्बाद करून टाकतील. तिला एका फ्लॅट मध्ये त्या भडव्या जिहाद्यांनी ठेवलेला आहे. रोज तिथे 10 हे जिहादी तिथे रोज तिच्याकडे जातात. काय होत असेल तिच्या फ्लॅट मध्ये, तिला सांगितलं जाते, तुला इस्लाम स्वीकारायचं असेल तर या 10 लोकांबरोबर तुला राहायला लागेल. रोज वेगळे वेगळे 10 मुलं जात आहेत तिकडे आणि ती माझी हिंदू बहीण काही करू शकत नाही, काही बोलू शकत नाही. तिचे वडील मला बोलत होते की तिचा वाढदिवस होता, दरवर्षी ते लोक एकत्र वाढदिवस साजरा करतात. तिचा भावाचा आणि तिचा एकच दिवस वाढदिवस असतो. आणि ह्या वर्षी जेव्हा ती घरी नव्हती म्हणून तिचे वडील तिला केक घेऊन त्या फ्लॅटवर, त्या घरावर जेव्हा तिला भेटायला गेले, तेव्हा पोलिसांनी तिला पोलिसांनी तिच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं, तुझ्या मुलीला भेटायचं नाही, तू तिथून निघून जा. मी इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगतो, तुम्ही सरकार कोणाचं आहे लक्षात ठेवा. हवा असतात तू गेल्यानंतर काहीतरी जलवा दाखवा, त्यांना कायदा अलाव करतो का? जरा गप्प बस. ही हिंमत कशी वाटली आहे? पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्याला सांगेल सरकार कोणाचं आहे, गृहमंत्री कोणाचं आहे. तुम्हाला अगर या बिर्याणीची एवढीच आवड असेल ना, तर आयुष्यभरचं पार्सल करणार
म्हणून मी तळतो, पण पोलीस खातं राहण्याचा अधिकार नाही. आणि पोलिसांना आताही जाता जाता त्या दृष्टीच्या घरी गेलेलो, तिथे रात्रीच्या हाकेच्या अंतरावर एक घर आहे. त्या घराच्या आतमध्ये मस्जिद बांधली आहे. दररोज त्या घरामध्ये धर्मांतर होतं. समोर बसलेल्या अधिकाऱ्याला माहिती होत आहे की इथे धर्मांतर होत आहे आणि हिंदू मुलींना तिथे आणलं जात आहे, तरी अधिकारी काय काय करत नाही. इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सांगेल, तुम्हाला अगर जमत नाही ना, तुम्हाला अगर त्यांना अंगावर घ्यायचं नाही, जाऊन दे, अन्याय विनाय एका बाजूला राहून दे, फक्त 1 दिवसाची सुट्टी द्या आणि हिंदूंवर सोपून टाका. सगळेजण तुम्ही तुमचे मोबाईल बंद करून टाका आणि आम्हाला फक्त 24 तास द्या. नाही प्रत्येक या हिरव्या सापाला ठेचून ठेचून मारून टाकलं हिंदू नाही, पण आम्ही काही इथे गप्प बसून मार खात बसणार नाही. आमच्या माता भगिनींना सर्रास पद्धतीने धर्मांतर केलं जात आहे. माझी ती दृष्टी बहीण अगर माझं भाषण ऐकत असेल, तिच्या आजूबाजूचे भडवे ऐकत असतील, तर त्यांना सांगेन, तुम सबको चुन चुन के मारेंगे हम लोग. माझ्या त्या बहिणीला तुम्ही योग्य वेळी अगर तिच्या घरी पाठवलं नाही, तर मी तुम्हाला आज सांगून ठेवतो, तुमच्या अशा चेहऱ्याची अवस्था करू की तुमच्या आप्पा आणि आम्ही तुम्हाला ओळखू पण शकणार नाही. आमचा धर्माचा विषय झालेला आहे. आमच्या घरातल्या माता भगिनी पळवल्या जात आहेत. आमच्या हिंदू धर्मावर आलं जात आहे. त्या दृष्टीच्या घरी जेव्हा तिची आई मला सांगत होती, तिची आई मला सांगते की ते जे काय 5-10 भडवे तिच्या घरी आले आणि तिचं घरातलं मंदिर पण त्या लोकांनी जाळून टाकलं. घरातलं मंदिर पण जाळून टाकलं. एक विचार करा, आज एका दृष्टीच्या घरी अगर होत असेल, तर उद्या तुमच्या प्रत्येकाच्या घरात हे कधी ना कधीतरी व्हायला सुरू होणार. कशाला थांबतील ते दृष्टीकडे? त्याला माहिती आहे त्या दृष्टी चौधरीला जेव्हा आम्ही अटक केलं, आम्ही धर्मांतर तिला केलं, तेव्हा कोण काय बोललं नाही, हिंदू गप्प राहिले. मग आता या बाकीच्या हिंदूंच्या घरी आम्ही घुसलो तरी आम्हाला काय होणार नाही, अशी भावना या जिहाद्यांची तयार होईल. म्हणून बांधवांनो, भगिनीनो आणि तरुण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आज आपल्या धर्माला तुमची गरज आहे. तू ह्या सगळ्या मागण्या, तू हे सगळे निवेदन देण्याचं तेव्हा देऊन टाकू. पण आज अगर हिंदू म्हणून तुम्ही जागृत राहिला नाही, तर तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही. जेवढे हे हिरवे साप पडवायला लागते, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. ताकदीने हे सरकार पण तुमच्या बरोबर आहे. तुम्ही फक्त सहन करायचं बंद करा. हे जे काय फक्त घोषणा दिल्या जातात, हम तुम्हारे साथ आगे बढ़ो, त्यांना 4-5 लोकांना झोपवा, नितेश राणेला फोन करा, तुम्हाला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी असेल. आज तुम्ही विचार करा, हिंदू संघटित झाले, मोर्चाच्या निमित्ताने पोलीस फोर्स बघा केवढी लावायला लागली. ही आहे हिंदूंची ताकद. तुम्ही 3-4 तास एकत्र आलात, हे बघा पोलिसांची हवा सगळ्यांची टाईट झालेली आहे. तसंच तुम्ही जेव्हा जेव्हा कुठलाही हिंदूवर अन्याय होईल, जेव्हा जेव्हा कुठल्याही माझ्या माता भगिनींकडे कोणी वाकड्यानी पाहेल, जेव्हा जेव्हा लँड जिहादच्या नावाने कुठल्याही आमची जमीन हे लोक अतिक्रमण करतील आणि त्याच्यावर मंदिर आणि मस्जिद बांधतील, तेव्हा तेव्हा हिंदू म्हणून अगर तुम्ही एवढी ताकदीने अगर बाहेर याल ना, तुमच्या उल्हासनगर मध्ये एक तुम्हाला जिहादी दिसणार नाही. हे तुम्हाला शब्द मी आजच्या एक दिसणार नाही. आणि मी पोलीस खात्यातल्या आणि महसूल खात्यातल्या अधिकाऱ्यांना सांगेन, आम्ही काय सरकारमधून कुठे जात नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी हे आमच्या हातात आहे, हे तरी लक्षात ठेवा. तुम्हाला हे बिर्याणीवाले नाही वाचवायला या, काय वाचवायला. हे लोकांचे कुठली बिर्याणी आवडते ना, आम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्हाला ज्या ज्या तक्रारी आमच्या हिंदू संघटनेकडून आल्या आणि त्या योग्य वेळी अगर त्याच्यावर बुलडोजर चालवलं नाही, तर पुढचा कार्यक्रम हे देवेंद्र फडणवीस साहेब करतील, हे लक्षात ठेवा. नयानगरमध्ये जाऊन विचारा, अशा जे हिरवे साप वळवळत होते, एकदा आमच्या देवा भाऊचा बुलडोजर चालला, शुक्रवारी घुमट पण वरती आला नाही. म्हणून आपल्याला सांगतो, हिंदू म्हणून तुम्हाला काय ताकद
लोकांना हिंदूंची ताकद दाखवली नाही. यांचं षडयंत्र आहे की ह्यांना 2047 पर्यंत हा राष्ट्र इस्लाम राष्ट्र करायचा आहे. हे तुमच्या आणि आमच्या कधीच होणार नाही. मी पोलीस बांधवांना मी कळकळीने सांगेन, मी पोलीस बांधवांना कळकळीने सांगेन, बघा धारावीमध्ये काय झालं. तेव्हा आमचा अरविंद नावाचा आमचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता त्यांनी जेव्हा ह्या लँड जिहादचा विषय उचलला, तेव्हा तिकडच्या जिहाद्यांनी त्याला मारून टाकलं आणि त्याच्या जेव्हा अंत्यसंस्कारची यात्रा चालत होती तेव्हा या जिहाद्यांनी पोलिसांवरती पण दगड मारला आणि त्यांची डोकी फोडलेली आहे. हे तुमच्या कधीच होणार नाही. आझाद मैदानला काही वर्ष अगोदर काय झालेलं, तिथे त्या रजा अकॅडमीचा मोर्चा निघालेला आणि त्या मोर्चामध्ये या जिहादी एवढे आक्रमक झाले तर तिकडे पोलिसांच्या आणि महिला पोलिसांच्या वर हे लोकांनी हल्ले केले. काही लोकांचे कपडे फाडले, काही लोकांच्या पॅन्टी पण उतरवला. या जिहादी हे तुमचे कधीच होणार नाही. अहो त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे ते मी माझ्या धर्माच्या शिवाय कोणालाही मानणार नाही. जेव्हा त्यांच्या धर्माची गोष्ट येईल तेव्हा ते तुम्हाला कोणालाही मोजणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुमच्यापेक्षा त्यांचा धर्म महत्वाचा नाही, म्हणून त्यांच्यापेक्षा तुम्ही तुमचा हिंदू धर्म मोठा ठरवू नका. हे तुम्हाला सगळ्या जणांना मी सांगतो. बघा काल नाशिक मध्ये काय झालं. आपल्या अशाच हिंदू सकल मोर्चा निघालेला हे हिरवे वळवायला लागले. आपल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना त्याला ठेचून ठेचून पळून मारलंय. तिकडे दगडी फेक ते लोकांनी सुरू केली पण त्याचं प्रत्युत्तर एवढा जोरात दिलं. आता आपल्या अब्बाला शोधत फिरतायत नाशिक. म्हणून आपल्याला सांगतो नुसतं हवा भरण्यासाठी आलेलो नाही, नुसतं इथे काहीतरी 4 भाषणं करायची आणि परत जाऊन तुम्ही तिथे झोपायचं यासाठी आलेलो नाहीये. तुम्ही ज्या दिवशी जागृत राहाल, तुम्ही ज्या दिवशी हिंदू म्हणून तुमची ताकद दाखवाल तेव्हा तुम्हाला इथे नितेश राणे येऊन तुम्हाला बोलण्याची गरज भासणार नाही. समाज उभा राहायला पाहिजे, समाजाने आपली ताकद ओळखली पाहिजे. ज्या देशामध्ये तुम्ही 90% म्हणून आपण हिंदू आहोत, हा आपला हिंदू राष्ट्र आहे. हा काय पाकिस्तान आणि बांगलादेश नाही आहे. बांगलादेशचे व्हिडिओ आवर्जून बघा बांधवानो, तुम्हाला सांगेन. बघा हिंदूंना कसे ठेचून मारतायत तिथे. आपल्या माता भगिनींना 100-200 लोक सामूहिक बलात्कार करतायत. आपल्या किती हिंदू मंदिरं या जिहाद्यांनी त्या बांगलादेशमध्ये तोडून टाकलेल्या आहेत. ह्या गोष्टी उद्या जेव्हा इथे व्हायला लागतील, मला पोलिसांना ते काय उल्हासनगरचे जावई आहेत का पाहिजे त्या घरामध्ये राहून राहणार. म्हणून तुम्ही योग्य वेळी त्या घरातले बांगलादेशीने रोहिंग्या मुसलमान काढले नाही तर मग काढण्याचं काम आम्ही सगळेजण घेऊ आणि 24 तासात त्यांना साफ करून टाकून टाकू. म्हणून परत सांगतो या सगळी माहिती आमच्याकडे आहे. तुम्ही कोणाला मदत करताय, कोणाच्या बाजूला तुम्ही उभे राहताय. तुम्ही आजपासून या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगेन, तुम्ही माझा हा मोर्चा आणि माझ्या हे सगळे हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना मी गेल्यानंतर माझी पाठ फिरल्यानंतर अगर कोणावरही खोटी केस टाकली तर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन तांडव करीन, एक लक्षात ठेवा. तुम्हाला एवढंच सिंगमगिरी दाखवायचं ना, जा त्या मोहल्ल्यामध्ये आणि त्या बांगलादेशीच्या गांडीवर लाग देऊन दाखवा. तुमचं कौतुक करू, तुमचा नागरिक सत्कार करू. इकडचा हिंदू सुरक्षित राहायला पाहिजे कारण आमचा देश हा हिंदूंचा आहे. देशाचं सरकार एक हिंदुत्वादी प्रधानमंत्री चालवत आहे. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्वादी आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही सगळेजण आहोत. आमच्या रक्त हे काय लाल नाही, पहिल्यापासूनच भगवा आहे हे समजून घ्या. म्हणून यापुढे अशा पद्धतीचे मोर्चे काढणार नाही. हा शेवटचा मोर्चा. यापुढे माझ्या हिंदूंना कुठेही त्या पद्धतीचं टार्गेट केलं गेलं, कुठल्याही हिंदू मुलींचं लव जिहादची केस झाली तर मग डायरेक्ट मोहल्ल्यामध्ये घुसणार आणि तिथे खायचाट करणार, एक लक्षात ठेवा. ती घरातली ती मस्जिद, दृष्टी चौधरीच्या हाकेच्या अंतरावर आलेली मस्जिद, ती योग्य वेळी निघाली पाहिजे. ती पोलिसांना सांगून जातो, तिकडच्या पियाला दाखवलेलं मी ती मस्जिद. योग्य वेळी ते मस्जिद काढून टाका. अगर नाही काढलं तर 1 दिवस काढण्याचं काम आम्ही सगळेजण करू. तुमच्या हातात काय राहणार नाही.
म्हणून या निमित्ताने माझ्या सगळ्या हिंदू बंधू भगिनींना तरुण मित्रांना सांगेन ही एकजूट महत्वाची आहे, लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा देशातला हिंदू एकत्र आलाय या लोकांची हिंमत झालेली नाहीये. हिंदूंचे एकत्र प्राणाचं प्रतीक बघायचं असेल तर अयोध्याकडे राम मंदिर बघा. मी काय तर ती कधीच बाबरी उतरली नसती. म्हणून हिंदू जेव्हा जेव्हा एकत्र आलाय तेव्हा तेव्हा हिंदू राष्ट्र म्हणून आपण भक्कम झालोय हे तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. उनका अली हमारा बजरंग बली. हमारा बजरंग बली. उनका अली हमारा बजरंग बली. उनका अली हमारा बजरंग बली. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. छत्रपती शिवाजी